एआय मध्ये हे जे काही टूल्स आलेत, जसं ChatGPT असेल, Google Gemini असेल किंवा हे तर आम्हाला नोन आहेत, पण अजून बरेचसे टूल्स एआय मध्ये आलेले आहेत. मग हे खरंच गेम चेंजर ठरतात आहे का एखाद्या माणसाच्या आयुष्यामध्ये? नाही डेफिनेटली. आता कसं आहे बघा, तुम्हाला सांगतो मी. जसं तर मगाशी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं. आता समजा मी एखादा कोटेशन म्हणतो किंवा मी एखादा डॉक्युमेंट बनवतोय समजा. आपण एक एसओपी पासून सुरुवात करूया. एखादी एसओपी बनवतोय, बरोबर ना? तर बऱ्याच वेळेला ना मला पहिले ते पॉइंट्स टाकावे लागायचे, काढावे लागायचे. तर सगळ्यात अगोदर काय, आता 2000च्या पूर्वी तर ते वेगळ्या पद्धतीने होत असेल समजा. गुगल आल्यापासून किंवा डेटा इंटरनेटचा ऍक्सेस लोकांना मिळाल्यापासून लोक गुगलवर शोधून त्यातले पॉइंट ते समराईज करून मग ते एक एक शोधून ते टाकायचे, असं करायचे. बरोबर. आत्ता ज्या वेळेला मी एखादी गोष्ट मला पाहिजे असेल, ते फक्त मी त्याला प्रश्न विचारला की त्याचे मला तो उत्तर देतोय समोर, बरोबर ना? म्हणजे मला कुठे रेफरन्स शोधायची गरज नाही, कुठे जाऊन बघण्याची गरज नाही. त्यामुळे माझं काम खूप इझी होत चाललेलं आहे. बरोबर. मग हेच माझं आता डॉक्युमेंट तुम्ही क्रिएशन म्हटलं तुम्हाला समजा, तसंच माझं इमेजच्या बाबतीत झालेलं आहे. तसंच माझं पीपीटीच्या बाबतीत झालेलं आहे समजा, माझं व्हिडिओच्या बाबतीत झालेलं आहे. आता एआय आता एवढे रिअलिस्टिक व्हिडिओज बनवायला लागलेले आहेत की आता रिअल व्हिडिओज आणि एआय व्हिडिओज मध्ये कधी कधी फरक कळत नाही. त्यात बरीच लोक बरोबर. फसतात समजा बऱ्याच वेळेला. बरोबर. त्यामुळे हे डेफिनेटली गेम चेंजर आहे.